हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? तर पहा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बी.कॉम थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट यामधील पूर्ण प्रकरणातील जे घटक आहेत तर ते सिलेबस आपण पूर्ण पाहिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बी.कॉम सेमिस्टर 6 CBSE पॅटर्न ऑडिटिंग, तर ऑडिटिंग या विषयातील जे प्रकरणं आहेत तर त्याचा स्वाध्याय सिलेबस आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सिलेबस पाहण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा खूप फायदा होईल. तर बघा, आपल्या चॅनलवरती जे विद्यार्थी कनेक्टेड आहेत त्यांना तर खूप खूप चांगली हेल्प झालेली आहे. ते कॉलेज न करता ते घरी बसून अभ्यास करून ते एकदम आउट ऑफ पेपर लिहून येत आहेत. तर तुम्हीसुद्धा त्याच प्रकारे अभ्यास करा. कॉलेजला जाऊ नका असं मी म्हणत नाही, परंतु कॉलेजहून घरी आल्यानंतर जर तुम्हाला काही क्वेश्चन समजले नसतील तर ते क्वेश्चन तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकतात. तर बघा, आज आपण ऑडिटिंग या विषयातील जे प्रकरणं आहेत तर त्यामधील पूर्ण घटक आज आपण पाहणार आहोत. तर ऑडिटिंगचा हा तुमचा पेपर 75 मार्क्सचा असतो. तर त्यामधील प्रकरण 1 म्हणजेच चॅप्टर युनिट 1 काय आहे तर पहा, चेकिंग, वाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट. चेकिंग, वाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, तर ह्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे प्रकरण पहिलं आहे. तर याच्या नोट्स मराठीमध्ये आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहून तुम्ही नोट्स घेऊ शकतात. तर पहा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ वाउचिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ वाउचिंग, टेस्ट चेकिंग वाउचिंग ऑफ कॅशबुक, एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, टाइप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, क्वालिफाईड अँड क्लीन ऑडिट रिपोर्ट आणि ऑडिट सर्टिफिकेट. तर जे तुम्हाला सेमिस्टर 5मध्ये झालेलं होतं तेच काही मुद्दे तेच तुम्हाला सेमिस्टर 6मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे बघा, युनिट 2 इंटरनल ऑडिट. तर इंटरनल ऑडिटमध्ये कोणकोणते घटक आहेत तर पहा, मीनिंग आहे बेसिक प्रिन्सिपल ऑफ इस्टॅब्लिशिंग इंटरनल ऑडिट, ऑब्जेक्टिव्ह इव्हॅल्युएशन ऑफ इंटरनल ऑडिट बाय स्टॅट्युटरी ऑडिटर, युजफुलनेस ऑफ इंटरनल ऑडिट, इंटरनल ऑडिट vs एक्सटर्नल ऑडिट, इंटरनल चेक्स vs इंटरनल ऑडिट. तर अशा पद्धतीने तुम्हाला युनिट 2मध्ये घटक दिलेले आहेत. तर एक एक घटक आपण अभ्यासणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. युनिट 3 आहे तुमचा ऑडिटिंग इन कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम, CIS याचा फुल फॉर्म तुम्हाला इथे दिलेला आहे, कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक आहेत तर पहा, मीनिंग ऑफ CIS, अप्रोचेस टू कम्प्युटर ऑडिटिंग, डिस्टिंक्शन बिटवीन मॅन्युअल अकाउंटिंग ऑडिट अँड कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग ऑडिट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CIS एन्व्हायरमेंट, कम्प्युटर फ्रॉड्स अँड कम्प्युटर व्हायरस, कन्सेप्ट ऑफ ऑडिट सॉफ्टवेअर. ठीक आहे, तर युनिट 3मध्ये तुम्हाला या सिस्टीम CIS जे दिलेले आहे तर ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पहा, युनिट 4मध्ये काय काय दिलेलं आहे तर बघा, ऑडिट ऑफ बँकिंग कंपनीज. तर या प्रकरणामध्ये कोणते घटक आहेत, डेफिनेशन आहे, रेस्ट्रिक्शन ऑन बँकिंग कंपनी, ऑडिट ऑफ बँकिंग, त्याचबरोबर NPA मीनिंग अँड इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ नॉन परफॉर्मिंग असेट विथ रेफरन्स टू बँक ऑडिट.
तर हे आहेत 4 चॅप्टरमधील तुमचे घटक. त्यानंतर युनिट 5 दिलेला आहे स्टँडर्ड ऑन ऑडिटिंग. तर स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग यामध्ये कोणते घटक आहेत पहा. तर SA 200, SA 213, त्याचबरोबर SA 240, SA 299, SA 300, SA 320, SA 500. SA म्हणजेच काय, स्टँडर्ड्स ऑडिट. ठीक आहे. त्यानंतर SA 518, त्याचबरोबर SA 600, SA 610 आणि SA 620. तर अशा पद्धतीने हे स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग हे आपण 5th चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर पहा, एकूण तुम्हाला ऑडिटिंगमध्ये 5 चॅप्टर आहेत. तर पहिला आहे चेकिंग, वॉचिंग अँड ऑडिट रिपोर्ट. दुसरा आहे इंटरनल ऑडिट. थर्ड आहे ऑडिटिंग इन कम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम CIS. युनिट 4 आहे ऑडिट ऑफ बँकिंग कंपनीज आणि युनिट 5 आहे स्टँडर्ड्स ऑन ऑडिटिंग. तर बघा, ॲडव्हान्स अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट आणि ऑडिट याचा पूर्ण सिलेबस आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण GST याचा सिलेबस पाहणार आहोत आणि GSTचा झाल्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण GSTचा स्वाध्याय पाहू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.